आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत कांदिवली पूर्वमधील एलआयसी कार्यालयामध्ये मनसेचं आंदोलन। एलआयसीच्या अर्जात मराठी भाषेचा पर्याय नसल्याचा मनसेचा आरोप, तर अर्जात गुजराती आणि इंग्रजी भाषेचा पर्याय असल्याचा मनसेचा आरोप। पुण्यामध्ये 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार। 50 लाख ते 1,500 कोटी रुपयांपर्यंतच्या 172 करारांवर आता औद्योगिक गुंतवणूक परिषदेत स्वाक्षरी। 50,000 रोजगार निर्मिती यामुळे शक्य होणार। होळीसाठी मुंबईत 11,000 पोलिसांचा बंदोबस्त। 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 19 उपायुक्त, 51 सहाय्यक आयुक्त तैनात। राज्य राखीव पोलीस दल, दंगल विरोधी पथक सुद्धा यामध्ये तैनात। मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक। पुण्यात 1,768 मॉडिफाईड बुलेटच्या सायलेन्सर्सवर फिरवला बुलडोजर, तर पोलिसांची धडक कारवाई करत गॅरेज मालकावर सुद्धा पोलीस आता कारवाई करणार। मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई महापालिकेची धडक कारवाई। मराठी पाट्या न लावलेल्या 3,687 दुकानदारांना दणका, तब्बल 1,20 लाखांचा दंड त्यांच्याकडून वसूल। पुण्यातील नागरिकांना आता घरबसल्या नाट्यगृहांची माहिती मिळणार। महापालिकेचे रंगयात्रा हे ॲप सध्या सर्वत्र जाहीर, तर शहरातील सर्व नाट्यगृहांचं ऑनलाईन बुकिंग, उपलब्ध तारखा तसंच आसन क्षमतांची माहिती त्या ॲपवर मिळणार। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा हा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी या शाळांना आता भेट देणार। आयुर्मान संपलेल्या आणि नादुरुस्त 72 शिवशाही आणि शिवनेरी बसेस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय। 21 मार्चला लिलाव होणार। दरम्यान एसटीला 2 ते 2.5 कोटी रुपये यातनं मिळण्याचा अंदाज।